हा चेंडू चाललाय, चांगली सुरुवात केली गोलंदाज ऋतिकनं. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला. लक्षात असू द्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा सामना 4 षटकांचा आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अंपायर त्या ठिकाणी लाईन पाहतात आणि अंपायरचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. अगदी विचार केला तर फार अनुभव आहे अंपायर्स आपण जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये. त्या ठिकाणी धर्मेंद्र वर्मा सर, त्यांच्या सोबतीनं रॉकी सर आणि अंपायरचा सिग्नल की हा वाईट चेंडू आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ऋतिक पहिला. यावेळेस आपण पाहताय ऑफ साईडला जबरदस्त फटका. फलंदाज संतोषच्या बॅटमधनं आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे या षटकारानं. षटकार पण संतोषला पाहतायत. स्लॉटमध्ये चेंडू होता, अगदी समोरच्या दिशेने फोर्स करण्यात आला. अगदी बॉटम हँडचा देखील या फटक्यामध्ये उपयोग करण्यात आला. 6 धावांनी अकाउंट देखील ओपन झालाय. यावेळेस बॅकफूटवरती गेले होते. अंपायर पुन्हा एकदा या ठिकाणी लाईन पाहतायत. धर्मेंद्र वर्मा सरांचा इशारा आला आहे की आणखी एक निर्धाव या ठिकाणी अवांतर चेंडू असेल. अवांतरची आणखी एक धाव या ठिकाणी मिळते आणि टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतायत. परीक्षा समीक्षा 11 परेश संघ त्या ठिकाणी 8 या आकड्यावरती. बॅकफूटवरती गेलेत, पंच करण्याचा प्रयत्न. फटका इथे देखील चांगला पाहायला मिळेल. चेंडू चालला डीप पॉइंटला. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. फिल्डरचे प्रयत्न फार चांगले होते. त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून जाईल डीप थर्डमॅनला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. फलंदाजी सध्या सुरू आहे. सकाळच्या सत्रामध्ये सध्या आपण सामना पाहतायत. एका बाजूला नाथ प्रतिष्ठान कांदळी संघ आणि त्यांच्या विपक्षात या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे समीक्षा 11 परे. स्क्वेअर ऑफ दी विकेट ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न. विकेट कीपर कलेक्शन चांगलं झालेलं नाहीये यावेळेस आणि अंपायरचा सिग्नल. एक धाव मिळेल फ्रॉम बाईज. एक्स्ट्रा धाव मिळते आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने सध्या संघ या ठिकाणी पुढे सरकतो आहे 13 या धावसंख्येवरती. सकाळच्या सत्रामध्ये आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी आम्हाला जॉईन झाले. सूरज कापडी, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. 13 धावा तुम्ही सध्या धावफलकावरती पाहतायत. चांगली क्रिकेटची क्रीडा स्पर्धा क्रीडांगण देखील अगदी सकाळच्या सत्रामध्ये फार चांगले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त नियोजन आणि आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सध्या आपण पाहतायत या मैदानावरती. आणि आपण जर विचार केला तर दिवस क्रमांक 3 मध्ये हा पहिला सामना सध्या आपला सर्वांच्या समोर आपण पाहतायत. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजी ट्रॅकमध्ये तयार झाला. यावेळेस लाईन इथे देखील खराब आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा धाव आणखी एक मिळेल. टीमची टोटल समीक्षा 11 परे संघ सध्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त सुरुवात आहे या मॅचमध्ये. 4 षटकांचा सामना, कारण सामना उशिराने सुरू झाला. आयोजकाने लगेचच निर्णय त्या ठिकाणी कळवला की हा सामना 4 षटकांचा असेल. झेलची संधी होती म्युडानच्या अगदी बाजूने. हा बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन वरती आणि धावा मिळतील 4. हा चौकार. हा चेंडू देखील वाईट आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये सध्या गोलंदाज ऋतिक फार धावा त्या ठिकाणी खर्च करत असताना जी सुरुवात हवी होती समीक्षा 11 परे या क्रिकेट संघाला, ती सुरुवात या मॅचमध्ये सध्या फलंदाजांनी करून दिली आहे. वेट अँड वॉच क्रिकेट. यावेळेस आपण पाहतायत गोलंदाजाच्या रिॲक्शनवरून की चेंडूने आय थिंक त्या ठिकाणी बॅटची कडा घेतली असावी आणि विकेट कीपरकडनं त्या ठिकाणी मिस्टेक झाली आहे. नाराज आहे, नाखुश आहे त्या ठिकाणी गोलंदाज. अगदी त्याला देखील माहिती आहे पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाली असती, कारण धावा या षटकामध्ये तब्बल 19 धावफलकावरती त्या ठिकाणी कुटण्यात आल्यात.
आणि फलंदाजांना बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु विकेट किपर यावेळी चेंडूचं कलेक्शन मात्र चांगलं करत नाही. या डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर समीक्षा 11 परे या ठिकाणी जाऊन पोहोचला. एकही गडी या संघाने गमावलेला नाहीये आणि तब्बल 19 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल महेंद्र गोलंदाज आला आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ऋतिकचा विचार केला तर तब्बल 19 धावा ऋतिकने खर्च केलात. एक स्वप्नावर सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज होती या मॅचमध्ये. आपण पाहतात पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला ती सुरुवात नक्कीच फलंदाज मोहन आणि त्याच्या सोबतीला फलंदाज संतोषनं करून दिली. महेंद्र तयार षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला चेंडू लोव फुलटॉस होता, लाईन इथे मिस केली फलंदाज त्या ठिकाणी संतोषने आणि चेंडू सरळ जाऊन विसावलाय यष्टांच्या वरती आणि पहिली विकेट या ठिकाणी मिळतीये फिल्डिंग करणाऱ्या नाथ प्रतिष्ठान कांदळी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. फुलटॉस होता, लाईन इथे मिस केली फलंदाज त्या ठिकाणी संतोषने आणि चेंडू सरळ करा. सध्या त्या ठिकाणी आपल्याला करण आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल आणि पहिला चेंडू होता त्या ठिकाणी सफल झाले होते फलंदाज संतोष आणि अगदी आपण पाहिला तर हा लोवर फुल टॉस होता. आउटसाइडला कुठल्याही क्षेत्रामध्ये हा फटका नक्की सजू शकले असते, परंतु लाईन त्या ठिकाणी मिस करण्यात आली आणि चेंडूने सरळ वेध घेतला तो यष्टांचा आणि पहिली सफलता त्या ठिकाणी मिळतीये फिल्डिंग करणाऱ्या कांदली क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज त्या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये हरेश इन ॲट नंबर 3 वरती. पुन्हा एकदा गोलंदाज करण. पहिल्या चेंडूवरती सफलता, चांगली सुरुवात षटक क्रमांक 2 मध्ये सध्या करतोय. हा चेंडू देखील लोव फुल टॉस आहे. चांगली लाईन या ठिकाणी सध्या गोलंदाज करणला सापडत असताना अगदी आपण पाहिले तर 2 सुरुवातीचे चेंडू, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसरा चेंडू हा निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये करण करत असताना फिल्डिंग करणाऱ्या नाथ प्रतिष्ठान कांदली क्रिकेट संघासाठी 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात करून दिली, पार्टनरशिप जी त्या ठिकाणी बनली गेली होती, तयार झाली होती, ती पार्टनरशिप देखील तोडण्यात आली. अगदी पहिल्याच चेंडूवरती षटक क्रमांक 2 मध्ये हा चेंडू देखील चांगली लाईन सध्या गोलंदाज करण त्या ठिकाणी टाकतोय. वेग देखील चांगला आणि व्हेरिएशन देखील चांगला. टेनिस बॉल क्रिकेट, शॉर्ट टर्म क्रिकेटचा जर विचार केला तुमच्याकडे व्हेरिएशन असणं हे फार महत्त्वाचं. जर तुम्ही एकाच टप्प्यावरती एकाच गतीने चेंडू टाकत असाल तर फलंदाजांना ते बाहेर पाठवण्यामध्ये अगदी सहज सोपे त्या ठिकाणी होत असतात, परंतु तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल, गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता असेल, कटर्स असतील, स्लोवर्स असतील, लोवर फुलटॉस असतील, तर तुम्ही नक्कीच षटकामध्ये इम्प्रेशन टाकू शकता आणि तेच इम्प्रेशन सध्या गोलंदाज करण षटक क्रमांक 2 मध्ये टाकतोय. आतापर्यंत या गोलंदाजाने तब्बल 4 चेंडू फेकलेत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट नक्कीच मिळवली आहे आणि एकही धाव त्या ठिकाणी खर्च केली नाहीये. कमबॅक केलं षटक क्रमांक 2 मध्ये नाथ प्रतिष्ठान कांदली क्रिकेट संघानं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज त्या ठिकाणी ऋतिकनं तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर गोलंदाज करण षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज अंपायरच्या डाव्या बाजूने तयार झालाय. हा चेंडू देखील फुलटॉस. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. एका टप्प्यानंतर फिल्डरच्या डोक्यावर चेंडू फरार झाला, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. खराब चेंडू होता गोलंदाज करणचा. लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने त्या ठिकाणी उंची जास्त घेतली होती. अगदी फिल्डर देखील त्या ठिकाणी होता, परंतु आपण पाहिलं तर फिल्डरच्या अगदी समोर हा चेंडू त्या ठिकाणी टप्पा घेत त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झाला. 4 धावा मिळतात. त्या ठिकाणी फलंदाज सध्या आपण पाहतायत हरेशला. शेवटचा चेंडू आहे षटक क्रमांक 2 मध्ये. फटका इथे फसला, चेंडू हवेमध्ये. फिल्डर पोहोचतील का हा प्रश्न. 2 फिल्डरांच्या अगदी समोर हा चेंडू टप्पा घेतलाय आणि त्यानंतर फिल्डिंग मध्ये थोडी मिस्टेक झाली आहे आणि आपण पाहतायत त्यानंतर बॅकअप आलं काऊ कॉर्नरच्या फिल्डरचं आणि अगदी आपण विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती आज 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या समीक्षा 11
पर क्रिकेट संघाला. आणि षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यानंतर धावफलकाची स्थिती सर तुम्ही पाहिली तर एका गडाच्या मोबदल्यामध्ये समीक्षा 11 परेश संघ त्या ठिकाणी पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आत्तापर्यंत जाऊन पोहोचला आहे तो 24 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा तुम्ही धावफलकावरती पाहतायत. जबरदस्त क्रिकेटची क्रीडा स्पर्धा ग्रामस्थ मंडळ उजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 आणि पर्व दुसरे या स्पर्धेचा आपण सध्या पाहताय. दुसऱ्या पर्वामध्ये हे दमदार आणि दर्जेदार आयोजन. षटक क्रमांक 3चा खेळ साहिल सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू वेट अँड वॉच क्रिकेट सध्या आपण पाहतायत. जबरदस्त फटका शॉर्ट ऑफ पुल ऑन साइडला डीप मिड विकेटला चेंडूने धडक मारली बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. साहिलचा फलंदाज त्या ठिकाणी आपण मोहनला पाहतायत. मोहन अगदी पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता मोहनच्या बॅटमधनं आणि त्यानंतर गोलंदाज साहिलवरती आक्रमण केलं गेलंय. यावेळेस आणखी एक अगदी या अगोदरच्या चेंडूची पुनरावृत्ती कॉपी कट आणि पेस्ट तसाच फटका आणि तोच रिझल्ट या चेंडूवरती मिळेल. हा सलगचा दुसरा बिग हिट. षटकार. फटकेबाजी आक्रमण खेळलं गेलंय. षटक क्रमांक 3 मध्ये टार्गेट केलं गेलं गोलंदाज साहिलला. बॅकफुट वरती आले फिल्डरच्या अगदी बाजूने चेंडूने दिली हुलकावणी आणि निघून चाललाय डीप थर्डमॅनला. 2 षटकारानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. चौकार. दुसऱ्या षटकामध्ये ज्या ठिकाणी धावा येत नव्हत्या आता त्याच धावा तिसऱ्या षटकामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटकेबाजी सध्या आपल्याला पाहायला मिळेल. मोहन हा फलंदाज करतोय. तब्बल 5 चेंडूचा सामना केला 20 या धावसंख्येवरती. मोहन आपल्याला पाहायला मिळेल. फटका इथे फसला. झेलची संधी आहे. फिल्डरच्या अगदी समोर हा चेंडू टप्पा घेतलाय. डीप मध्ये निघून चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर जागा कव्हर करतायत. एक धाव कंप्लीट झाली होती. 2 धावा अगदी त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि अगदी सहजरित्या त्या ठिकाणी या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या समीक्षा 11 पर्या क्रिकेट संघाला. आणि सध्या तुम्ही या टीमची धावसंख्या पाहतायत तर 43 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. फक्त 6 धावा त्या ठिकाणी गोलंदाज करण धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता साहिलवरती जे आक्रमण केलं गेलं आणि अगदी आपण पाहिलं तर ते गरजेचं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेला देखील ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी अवेलेबल आहे. प्रोटेक्शन सज्ज करण्यात आलं आणि या शेडवरती फक्त एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या संघ या ठिकाणी पुढे सरकतोय. 44 धावा सध्या तुम्ही धावफलकावरती पाहतायत. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये अगदी पहिल्या सत्रामध्ये फलंदाज मोहनच्या बॅटमधनं जबरदस्त फटकेबाजी सध्या आपण पाहतायत. 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. जबरदस्त फटकेबाजी आणि आपण सध्या आता हरेशला पाहताय स्ट्राईक एंडवरती. समोरच्या दिशेने फोर्स केला फटका इथे देखील चांगला. फिल्डर आले त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. अगदी आपण पाहिलं तर धनुष्य बाणामधनं जसा तीर निघावा अगदी सरळ फटका. धावा मिळतील 4. हा चौकार.
जबरदस्त फटकेबाजी. मागच्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल गोलंदाज साहिलने त्या ठिकाणी धावा खर्च केल्या 23, ज्यामध्ये फलंदाज मोहन शाह बॅटमधनं 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि त्यानंतर फलंदाज हरेशनं देखील 1 चौकार शेवटच्या चेंडूवरती मारला. तर पुढील सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गण साई स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विपक्ष प्रिशा 11 मड. दोन्ही संघाचं कॅप्टन रिक्वेस्ट आहे की हे शेवटचं षटक आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण त्या ठिकाणी टॉस का बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचं टॉससाठी. आजच्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल गण साई स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विपक्षात प्रिशा 11 मड संघ. षटक क्रमांक 4 अंतिम आणि शेवटचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बबलू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू धीम्या गतीने टाकण्यात आला होता, फिंगर अगदी रोल केले, पहिल्या चेंडूवरती गती कमी केली होती. हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या षटकामध्ये सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बबलू आणि पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. त्याला देखील माहिती आहे तब्बल तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा त्या ठिकाणी कुटण्यात आल्या फलंदाज मोहन आणि त्याचबरोबर हरेशच्या माध्यमातून. आता या षटकामध्ये आपल्याला धावा त्या ठिकाणी रोखाव्या लागतील. अगदी बॉटम एंडवरनं हा चेंडू त्या ठिकाणी डीपमध्ये चाललाय, फिल्डरकडे मिस्टेक झाली आहे आणि चुकीला माफी नाही, चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. फलंदाजी करणाऱ्या समीक्षा लेवा परत संघाने 52 धावा तुम्ही धावफलकावरती पाहता. 50 अप. हा चेंडू खराब होता, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये चालला, त्या ठिकाणी प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि आपण जर पाहिलं तर अंपायरचा सिग्नल वाईट देखील आहे आणि अतिरिक्त वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका साजवण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न केला फलंदाज त्या ठिकाणी मोहन आणि आता विकेट त्या ठिकाणी गमवावी लागते रनआउटच्या स्वरूपामध्ये हरेशला आणि हा धक्का लागलाय दुसरा बॅटिंग करणाऱ्या समीक्षा 11 परिसंघाला. फलंदाज बाद. परंतु सध्या चांगल्या टच मध्ये आपल्याला फलंदाज मोहन पाहायला मिळतो. का मला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती, या चेंडूवरती त्याचं उत्तर दिलाय. चेंडू सरळ चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फुल टॉस होता, ऑन साइडला अगदी चेंडू फेकून दिला, जबरदस्त फटका, ताकदीचा अगदी वापर केला, प्रॉपर टायमिंग होतं फटक्यामध्ये आणि चेंडूने सरळ त्या ठिकाणी हवाई सफर केली ती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 60 धावा. जबरदस्त बॅटिंग सध्या पहिल्या डावामध्ये आपण पाहतायत आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये ज्यावेळेस संघाला पहिल्या डावामध्ये बॅटिंग मिळते आणि त्यानंतर फलंदाजाच्या मनामध्ये फक्त एकच लक्ष असतं की आपल्याला आपलं जे स्कोर कार्ड आहे ते नक्कीच 50च्या वरती घेऊन जायचं, कारण 4 षटकं जर विचार केला तर फक्त 24 चेंडू असतात आणि 24 चेंडूमध्ये त्या ठिकाणी जर 50 धावा धावफलकावरती जरी लावण्यात आल्या तरी देखील एक चांगला फायटिंग स्कोर त्या ठिकाणी आपण उभारू शकतो. परंतु आता सध्या धावफलकाची स्थिती तुम्ही पाहिली तर 60 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी सध्या फलंदाज मोहन करत असताना तब्बल 33 या आकड्यावरती सध्या फलंदाज मोहन बॅटिंग करतोय. यावेळेस ऑन साइडला हा फटका सिंगल तर कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, फिल्डर त्या ठिकाणी थोडं फंबल झाले. 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने सध्या संघ पुढे सरकेल. 62 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिले तर यावेळेस मात्र लाईन मिस केली आहे फलंदाज त्या ठिकाणी मोहनने आणि शेवटच्या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे या ठिकाणी 4 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे आणि टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या समीक्षा 11 परेश संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 63 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता लक्ष जे मात्र सेट करण्यात आलं आहे नाथ प्रतिष्ठान कांदली या क्रिकेट संघाच्या समोर 24 चेंडूमध्ये त्यांना धावांचा पाठलाग करायचा 64 धावा. चला पुढील सामन्याचे दोन्ही कर्णधार रिक्वेस्ट आहे की आपण टॉस बॉक्समध्ये या नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी आपला कर्णधार यायचा आणि त्याचबरोबरीने मड संघ आपला देखील कर्णधार लगेचच त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा टॉससाठी. यानंतर होणारा सामना नांदगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये मड संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पहिल्या सामन्यामध्ये जी फलंदाजी राहिली आहे फलंदाज मोहनची तब्बल 34 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. 11 चेंडूचा सामना त्या ठिकाणी मोहनने केला. आज जबरदस्त फटकेबाजी राहिली ज्यामध्ये तब्बल 3 षटकार आणि 3 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. चला नांदगाव संघ कॅप्टन त्याचबरोबरने मड संघ कॅप्टन तर मड संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करूयात. अगदी दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि मड संघाला देखील विनंती नांदगाव संघाला देखील विनंती की आपला देखील कर्णधार यायचा. मड संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा दिवसामध्ये जबरदस्त सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना या ठिकाणी नाथ प्रतिष्ठान कांदली त्यांच्या विपक्षात समीक्षा 11 परे. दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला गणसाई स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विपक्षात प्रिशा 11 मड संघ पाहायला मिळेल. तिसऱ्या सामन्यामध्ये खांडपे संघ आणि चौथ्या सामन्यामध्ये सुनील माळी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल माही 11 आंबेले आणि चौथ्या सामन्यामध्ये जे हनुमान माणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिरसाई उमरोली संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला नांदगाव संघ आपला कर्णधार यायचा. मड संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी सन्माननीय संजयजी सुरेश मान्यवरांचं शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. धावफलकावरती धावा त्या ठिकाणी लावण्यात आल्या. पहिल्या डावामध्ये नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमनं तब्बल 63 धावा आणि 64चं टार्गेट कशा प्रकारे या ठिकाणी पार केलं जाईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आणि कॉम्बॉक्समध्ये इन्व्हाइट करूयात जुन्नर तालुक्यातील बुलंद आवाज आणि सातत्याने त्यांचा आवाज आपण या मुरबाड नगरीमध्ये ऐकत असतो. अनेक साऱ्या क्रिकेटच्या क्रीडा स्पर्धा त्यांच्या आवाजामध्ये आपण कव्हर करत असतो. असे निखिलजी ठोंबरे त्यांना आपण ऐकूयात दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो धन्यवाद अभय. ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 64 धावांचं लक्ष परे टीमने कांदळी संघासमोर ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये ऋतिक आणि ऋतिकच्या जोडीला हिरामन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 मध्ये मोहनला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवर. मोहन गोल्ले गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. परे आणि कांदळी या दोन संघादरम्यान हा महत्वाचा सामना आहे. मोठी मॅच आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर सातत्याने एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना जय पराजय त्यांनी अनेक वेळा पाहिलेला आहेत हे दोन्ही संघ. अव्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाईल. मोहन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर ऋतिक. नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर हिरामन आहे. स्ट्रायकर इनवर हिरामन आहे. नॉन स्ट्रायकर इनला ऋतिक आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू भन्नाट वेगाने जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल राहिला. वेगाने टाकला होता. पंचांचा इशारा आला. बाईच्या रूपाने एक सिंगल आली. संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतंय.
एक धाव धावपलकावर 64 धावांचा पाठला करायचा. पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या सामन्याचा टॉस होणं बंधनकारक राहील. टीम नांदगाव आपण टॉस साठी संपर्क साधायचा आणि प्रिशा 11 मड दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. ऋतिकची खेळी संपुष्टात. पहिला धक्का, फलंदाज बाद. ची विकेट होती ऋतिक या खेळाडूची. पॉवर प्ले मध्ये त्याला तंबूच्या आश्रयाला यावं लागतं. पहिल्याच बॉलवर एक धाव धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील माही.
इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल ती 11 या धावसंख्येवर. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेने मलिक यष्टींना चिटकून कामकाज करतोय. इथे टाकलेला हा चेंडू टप्पा पडला आणि यष्टींवर जाऊन आदळतोय. हिरमन बॅक टू द पॅव्हिलियन, धक्का दुसरा. इथे टाकलेला हा चेंडू, बबलू आलेत नाही बॅटर मैदानामध्ये, रनआउटची संधी आणि ते कलेक्शन खराब आहे. मलिकचं एक धाव आली, संघाची धावसंख्या वाढलेली. मड संघाचे कर्णधार जे मात्र उपस्थित आहेत, पण इथे नांदगाव संघाचा कॅप्टन उपस्थित नाहीये. जर नांदगाव संघाचा कॅप्टन येत्या 2 मिनिटांमध्ये उपस्थित राहिला नाही तर इथे पॅनल्टी दिली जाईल आणि जी पॅनल्टी दिली जाईल ती मान्य करावीच लागेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत त्या 29 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पण, आणि सर्वात महत्वाचं पॅनल्टी ही धावांची नाहीये, बॉलची पॅनल्टी आहे. 2 संघ जर आपण टॉसच्या वेळेस अनाउन्स केले, दोन्ही संघ आले नाही, 5 षटकांचे सामने पहिल्या फेरीतले घेतोय ते 4 षटकांचे होतील. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावर 30, शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. संधी देव्या डीजेला. चौतीस धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये. म्हणजेच काय, प्रत्येक बॉलवर इथे आता षटकारच खेळायचे आणि एक चौकार चालू शकेल. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बबलूच्या बॅट मधून हा आसमानी टोल आहे, षटकार, आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. चालू शकेल. बॅटिंग करणाऱ्या टीम आपल्याला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. इथे नो बॉल आला तर या मॅचचं समीकरणच चेंज होऊन जाईल, तेही आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना आहे मैदानाच्या आत. डिसिजन पेंडिंग आहे आणि काय निर्णय येतोय पंचांचा तो आपल्याला पाहिजे. पहिला चेंडू फुल टॉस जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु षटकार आलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. शेवटचे 5 चेंडू आपल्याला आणि 28 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 28चं समीकरण. बबलू ऑन स्ट्राइक. इथे बिग हिट केलाय, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. ओमकारने टिपलाय झेल आणि ते संपेल. फलंदाज बबलूचा खेळ.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल. यष्टीरक्षण थोडंसं खराब आहे. रोहित आलेत मैदानामध्ये. पंचांचा आलाय बायचा इशारा. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 37 ऑन द बोर्ड. 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली कामगिरी राहिली परी टीमची. सध्याच्या घडीला बबलूला थोडंसं उशिरा पाठवलं का हा फार मोठा प्रश्नचिन्ह राहील नाथ प्रतिष्ठान कांदळीच्या समोर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळला. इथे रनआउटची संधी निर्माण झाली. अजून एक विकेट आली. फलंदाज बाद. नांदगावचा कॅप्टन उपस्थित राहत नसेल तर इथे दिली जाईल पॅनल्टी आणि ती बॉलची. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन टीम समीक्षा 11 परे. हार्डलक टीम नाथ प्रतिष्ठान कांदळी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मोहन गोल्हे. 34 धाबा आणि गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी. एक विकेट त्याने मिळवली. मड संघाचा कर्णधार, मड टीमचा कर्णधार आपण उपस्थित राहायचे. आपण करू. कोण करते कॉल? सुनील सर. ओके. नांदगाव संघाचे कॅप्टन कॉल करतील. गनसाई स्पोर्ट नांदगाव.